महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. आदिवासी संस्कृतीचा दमदार आविष्कार. 110 स्पर्धकांमध्ये कु हिना पाडवीचा द्वितीय क्रमांक. नंदुरबार जिल्ह्याचा राज्य पातळीवर झळकला मान. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सवात नंदुरबारच्या कन्येचे प्रभावी सादरीकरण. परंपरा, संस्कार आणि आदिवासी अस्मितेचा उठावदार. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे जतन व संवर्धन या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेला हा भव्य महोत्सव उत्साह, रंगत आणि दिमाखात पार पडला. राज्यभरातून आलेल्या तब्बल 110 स्पर्धकांनी आपल्या कलागुणांची अप्रतिम झलक सादर करत सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले. या स्पर्धेत खांडबारा गावची कु हिना पाडवी हिने अत्यंत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. हिनाने आदिवासी संस्कृतीची ओळख जपणारे लुगडे, पारंपरिक दागिने आणि त्यामागील शास्त्रीय तसेच नैसर्गिक कारणे अत्यंत आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने मांडली. तिच्या या सादरीकरणातील ठामपणा, संस्कृतीबद्दलची जाण आणि प्रभावी मांडणी यामुळे उपस्थित आणि परीक्षक दोघेही भारावून गेले. स्पर्धेचे परीक्षण मुक्ता काकडे, अर्चना तर्फे, रोहित सोनवणे आणि प्रतीक भामरे यांनी सूक्ष्म निरीक्षणातून केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांच्या गुणवत्तेचे अचूक मूल्यमापन करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश गावित, नगरसेवक मनोज रांगोळी, विलास कोरडे आणि विनायक भालेराव यांची उपस्थिती लाभली. गोंडवाना समाज संभाजीनगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून आदिवासी संस्कृतीचा अभिमान जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. कु हिना पाडवी हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नंदुरबार जिल्ह्यातून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी नातेवाईक, मित्रपरिवार अनेकांनी शुभेच्छा दिल्या. अशा यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते. हिना पाडवी हिच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल झाले असून सर्वत्र तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. आदिवासी संस्कृतीचे संस्कार, परंपरा आणि ओळख जपत तिने छत्रपती संभाजीनगरच्या भूमीत नंदुरबारचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, खांडबारा.